सर्वांना प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. किती छान खुसखुशीत असं हे लिटल हार्ट्स बनवून तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. मुलांना सुट्ट्या लागलेल्या असतील आणि सतत मुलांना काहीतरी खायला हवं असतं, तर प्रत्येक वेळी काय देणार हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. तर अशा वेळी घरातल्या घरात जे साहित्य आहे त्याच्यापासून एक छान अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. या ठिकाणी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे तूप. साधारणतः 2 ते 3 चमचे इतपत साजूक तूप यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिठी साखर. त्यानंतर आपली जी दुधावरची साय असते तर ती 4 टेबलस्पून इतपत साय लागणार आहे. 4 ते 5 टेबलस्पून इतपत आपल्याला पिठी साखर लागणार आहे आणि आवश्यकतेनुसार दूध, म्हणजे कणिक मळण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे. तर इथं तूप, त्यानंतर पिठी साखर ॲड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये घालायची आहे आपण घेतलेली साय. आता इथं बघू शकताय तुम्ही, या पद्धतीनं म्हणजे जी घट्ट साय असते ना तर ती घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान म्हणजे टेस्टी येते. ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा मग वेलची पावडर स्किप करून व्हॅनिला इसेन्सचे थोडेसे 2-3 थेंब टाकले तरीसुद्धा त्याच्यामुळे टेस्ट आणखी छान येण्यासाठी मदत होते. मी इथं काही घातलेलं नाही, पूर्ण प्लेन ठेवलेलं आहे. आणि बघू शकताय तुम्ही साय घातल्यानंतरच छान पिठाला घट्टसरपण म्हणजे पीठ चांगलंच ओलसर झालेलं आहे. आता आवश्यकतेनुसार मी साधारणतः अर्धा कप इतपत दूध इथे घेतलेलं आहे. आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, आपलं पीठ हे घट्ट असलं पाहिजे. पीठ जर आपलं सैलसर झालं तर आपले जे लिटल हार्ट्स आहेत तर ते व्यवस्थित त्याला शेप पण देता येणार नाही आणि नंतर तळल्यानंतर ते खुसखुशीत राहणार नाहीत. तर कणिक मळून झालेली आणि 10 मिनिट ती रेस्टसाठी ठेवलेली होती. आणखी एकदा व्यवस्थित ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि 2 छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. आपल्याला जसं लाटता येईल त्या पद्धतीनं तेवढा उंडा घ्यायचा आहे. 3 केले तरी चालतील आणि त्याची पोळी लाटायची. आता माझ्याकडं इथं बघू शकता असा मोठा उंडाच मी करून घेतलेला आहे आणि हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता हे लाटताना पिठाची किंवा तूप लावण्याची आवश्यकता भासत नाही. आहे त्या ह्याच्यामध्येच पीठ काही चिकटत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी तूप वगैरे घातलेलं आहे. त्याच्यामुळं हे कणिक आपल्या या पोळपाटाला चिकटत नाही आणि अगदीच तसं काही वाटलं तर थोडंसं तूप लावलं तरीसुद्धा चालेल. आणि बघू शकताय घट्टसर गोळा अगदी पटकन आपली पोळी लाटली जाते. आता ही बघू शकता एवढ्या जाडीची, म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे. माझ्याकडे आता हा हार्ट शेपचं कटर आहे. तुमच्याकडं असेल तर ठीक, नसेल तर छोटी वाटी असेल तर त्या छोट्या वाटीनं जरी तुम्ही हे राऊंड शेपमध्ये कट केलं तरी चालेल किंवा शंकरपाळीचा आकार म्हणजे चौकोनी आकार दिला किंवा ट्रायंगल शेप दिला तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीनं सगळे हार्ट्स मी असे कट करून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्राची जी आपली कणिक आहे तर ती काढून घ्यायची आहे. छान हार्ट शेप जे आहेत ना, छान ही फुगतात आणि त्याचबरोबर खुसखुशीत होतात. प्रत्येक वेळी तिखट काहीतरी देण्यापेक्षा असं थोडंसं कमी गोड असलेलं जरी दिलं तरीसुद्धा मुलं आवडीनं खाऊ शकतात. आणि शेप का द्यायचा, तर थोडं वेगळं काहीतरी दिसलं तर मुलं अजून आवडीनं खातात, म्हणून मी हा हार्टचा शेप दिलेला आहे. तुमच्याकडं एखादं फ्लॉवरचं कटर असेल किंवा आणखी वेगळे कोणते कटर असतील तर त्याच्यानेसुद्धा तुम्ही हा शेप देऊ शकता. आणि छान असे हार्ट्स मी इथं बनवून घेतलेले आहेत. तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे हार्ट्स तळताना मंद आचेवरती तळायचे. खूप जास्त फ्लेमवरती आपण हे हार्ट्स तळायचे नाहीत, नाहीतर पटकन काळे पडतात किंवा लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मंद आचेवरतीच अगदी 2 ते 3 मिनटामध्ये हे फ्राय होतात छान. आणि बघू शकताय हार्ट्स आपले फुगलेले दिसत आहेत, छान फुलतात. पुरीसारखे सुद्धा टम्म छान फुलतात. मोठ्या पुऱ्या केल्या तर चालू
तर इथून इथं बघू शकताय अगदी मंद आचेवरती असल्यामुळं सावकाश असं आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि छान बिस्किटाचा रंग आला की आपण हे काढून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं अजून एखादं मिनिटभर तुम्ही ते फ्राय केलं तरी चालेल. पण काय होतं ना, तेल गरम असतं सॉरी तेल गरम असतं आणि त्याच्यामुळं ती तळण्याची प्रोसेस अजून चालू राहते. त्यासाठी लगेचच काढून घ्यायचं आहे. खूप जास्त काळं होईपर्यंत किंवा लाल होईपर्यंत ठेवायचं नाही. तर या पद्धतीनं सगळे लिटल हार्ट्स मी आपले तळून घेते, बनवून घेते आणि इथं बघू शकताय माझे सगळे लिटल हार्ट्स बनवून तयार झालेले आहेत. छान किती मस्त असा कलर आला आहे बघू शकताय तुम्ही. छान होतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि हो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन वेगळ्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. रोजच आपले शॉर्ट्स व्हिडिओज येत असतात. लहान मुलांचं फेवरेट मँगो फ्रुटीचीसुद्धा रेसिपी मी शॉर्टवरती शेअर केलेली आहे. तीसुद्धा एकदा नक्की चेक करा. मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा तो सुद्धा खूप छान असा ऑप्शन आहे. थंडगार काहीतरी हवं असतंच मुलांना. तर ती पण रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चलो बाय.